अवकाळी पावसामुळे दक्षिण सोलापुरातील वेगवेगळ्या गावांमध्ये जे आहे ते शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते झालेलं आहे। आपण पाहतोय खरं तर ही ढोबळी मिरचीची बाग आहे आणि या ढोबळी मिरचीच्या बागेमध्ये आपण पाहिलं की ही रोपं अक्षरशः आडवी झालेली आहेत। अतिवृष्टी म्हणजे अवकाळी पाऊस आणि वादळी वारा यामुळे या शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं पीक जे आहे ते आता अक्षरशः मातीमोल झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। खरं तर पडसाळी गावामध्ये ही सगळी परिस्थिती जी आहे ती ओढवलेली आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत शेतकरी आहेत। काय नक्की परिस्थिती होती, काय झालं, कशामुळे तुमची शेतं आडवी झाली? काल रात्री 11:30च्या दरम्यान एकदम वारा आणि गाराचा पाऊस चालू झाला आणि एकदम तिकडनं त्या बाजूनं ते पूर्णच उपसून हे शेडनेट जे आहे ते पूर्ण उपसून आलं। त्याच्यामुळं ह्याच्यावरती घासून शेडनेट आणि ते लाकडं वगैरे आहेत त्याच्यामुळे ह्याचं वाटोळं पूर्णपणे झालेलं। आता हे काय नीट होण्याच्या मार्गात नाही असं। आता हे पूर्ण तुमचं जे पीक आहे म्हणजे हे जे डबू मिरची आहे ही पूर्ण झोपली, आता पीकही झोपले? पीकच झोपलंय ते आता कामातनंच गेलं। जवळजवळ आतापर्यंत 5-6 लाख रुपये खर्च केला होता याला। अंदाजित उत्पन्न होतं याचं 25-30 लाखापर्यंत। आता हे काय मातीमोल झाल्यासारखं झालंय, याचं काय नाही। आता किती वर्षापासून ही बाग तुम्ही जपलेली होती आणि काय आता पुढे काय आहे? समोर अंधारच आहे सगळा। आता पुढे काय आहे, पुढे आता नाहीलाच, पण ते नाही बोलल्यासारखं आहे ते। आता काय काय हे असा विषय नाही राहिला। ते खर्च गेला, सगळं पैसे गेले, आता काय हाती काय नाही राहिलं। किती क्षेत्रावर हे सगळं पीक केलेलं होतं आणि काय आता परिस्थिती? आता हे 60-65 गुंठेवर आहे। तर हे पूर्णपणे खराब झालं। आता ह्याच्यातनं उत्पन्न निघायचं तर बाजूच नाही। जेवढं खर्च केला ह्याला शेडनेटला ह्याला त्याला ते सगळं मातीमोल झालं। आता काढून टाकायला ते लेबर लावायला सुद्धा पैसे राहिले नाहीत आमच्याकडं। सरकारकडे काय मागणं असतं? काय नुकसान भरपाई द्यावी सरकारनं। शेतकऱ्याला हाती धरलं तर चालणार आहे, नाही धरलं तर काय नाही। शेतकरी एकदा मोडीत निघाला की संपला विषय, संपत आहे। आपण पाहतोय खरं तर अल्पभूधारक शेतकरी आहेत। जेमतेम काही गुंठे शेती असलेल्या ह्या शेतावरती सुद्धा आसमानी संकट जे आहे ते कोसळलेलं आहे आणि त्यामुळे हा शेतकरी आता पूर्णतः उद्ध्वस्त झालेला आहे। त्यामुळे सरकारने या शेतकऱ्याला किमान त्याला उभं राहण्याची ताकद द्यावी अशीच अपेक्षा जी आहे ती हे शेतकरी व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन विनोद हुमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, पडसाळी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।